वेगवेगळ्या मोठमोठ्या पदांवर काम करतायत. सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल आणि सगळ्यात आपले अस्मितेचं क्षेत्र म्हणजे कृषी क्षेत्र असेल. अशा सर्व क्षेत्रामध्ये ही काम करणारी 1989-90ची बॅच आहे. कारण 19 वर्ष मी कळममध्ये काम करतोय. मला सर्वांचा अभिमान आहे. मी सुद्धा एक कळमकरच आहे. मी कळमचा आहे, कळम गावच माझा आहे. अशा प्रकारच्या भूमिकेमधून खरं तर या सर्व 1989-90च्या कालखंडातल्या विद्यार्थ्यांनी आज खरं तर हा स्नेह मेळावा आयोजित केला. आणि खरं तर तो 1989चा खडके मॅडम दिवस, त्या वर्गातला बेंचवर बसल्याचा दिवस खरं तर आज आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सगळ्यांच्या जीवनामध्ये खूप आनंद वाटतोय. खरं तर त्या काळामध्ये ज्यांनी आपली हजेरी घेतली, आपल्याला कोणी छडी दिली, कोणी आपल्याला फटका मारला, एखादा वेगळा शब्द मारला, ही सगळी ज्ञानवंतांची, कीर्तिवंतांची, बुद्धिवंतांची मांदियाळी आज आपल्या समोर आहे. आणि या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तुम्हीच नव्हे, माझ्यासारखा सुद्धा खरं तर आज तुमच्या समोर यांच्यामुळे उभा आहे. यांच्या आशीर्वादामुळे खरं तर आपण सगळेजण घडलोत. आणि यांचे आशीर्वाद, यांचं मार्गदर्शन, त्याच्यामुळे आज आपण सगळे मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जिथं काम करतोय तिथं चांगल्या पद्धतीचं काम आहे. सर, सगळ्या या ज्ञानवंतांना सांगतो, ही सगळी माणसं समोर बसलेले सगळे तुमचे विद्यार्थी आहेत. परंतु मी प्रत्येकाला ओळखतोय आणि प्रत्येकाला पाहतोय. याच्यात प्रत्येकाचं कामकाज इतकं वैशिष्ट्यपूर्ण आहे. दाते सर खूप श्रेष्ठ काम करतात. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये तर आपला खरं तर खूप मोठं महानता आहे आपल्यामध्ये, खूप मोठा स्वाभिमान, अभिमान आपल्याला आहे का तुम्ही घडवलेले एक विद्यार्थी त्या काळामध्ये राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक त्या ठिकाणी मिळाला. हे सगळ्यात मोठे आपल्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. आपल्या विद्यार्थ्याला मिळतंय याचा फार खडके मॅडम मोठा अभिमान आहे. आणि म्हणून जास्त बोलणार नाही, खूप काही तुमचा कार्यक्रम आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. मी सगळ्यांचं कमलदेवी विद्यालयाच्या वतीनं रंगास्वामी शिक्षण विकास मंडळ आणि या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री प्रकाश शेठ बोरा साहेब, सर्वांच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनस्वी सरसे स्वागत करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. खडके मॅडम घेणार आहे? नाही, मॅडम म्हणले मी घेते. मॅडम बसून घेतलं तरी चालेल. येस मॅडम म्हणायचं. आंग्रे नारायण बबन, भालेराव दत्तात्रय शांताराम, भालेराव देवीदास नामदेव, भालेराव दिनकर भीमाजी, भालेराव दिलीप दत्तात्रय, कुठे गेला दिलीप, भालेराव किशोर भिकाजी, भालेराव मारुती संभाजी, प्रभाजी, सॉरी, भालेराव मुक्ता, भालेराव राहुल नाही आला, संतोष, भालेराव संतोष निवृत्ती, भालेराव सोमनाथ निवृत्ती, ओके, भालेराव सुनीता ज्ञानेश्वर, भालेराव सुनीता दगडू शिंदे, भालेराव स्वाती शरद, भोगसे कुमार, चिखले जयसिंग सुदाम, चिखले सुजाता ज्ञानेश्वर, चिखले सुबोध ज्ञानेश्वर, देशमुख सुभाष तुकाराम, धनोरे मोहन, मोहन स्वीडनवरनं आलाय आपल्याला भेटायला, देशमुख किशोर, देशमुख सुभाष, कॉलनीतली, डोके अविनाश, डोके अविनाश उमाजी, डोके देवीदास बबन, डोके रामदास शंकर, डोंगरे रवी किरण, डुमरे सुरेखा, गव्हाणे सुनंदा, कहडणे विजय कुमार, कानडे बाळू ज्ञानेश्वर,
कानडे जयश्री निवृत्ती, कानडे मंगल शंकर, कानडे मीराबाई, कानडे सविता, कानडे रमेश सदाशिव, कानडे सुमन, कापरे सयाजी आलाय, खिमसेरा येतोय का, कापरे सयाजी दिनकर आहे का, पाटोळे अरुण, थोरात बाळू महादेव, बोला ना. थोरात भिकाजी हनुमान, थोरात दत्तू मच्छिंद्रनाथ, थोरात शिवाजी मारुती, वरपे मंगल, थोरात वैजयंता, वरपे विश्वनाथ, वरपे प्रकाश, मनोज वसंत, युवराज राजू कानडे, संगीता सोपान जास्कर, गोरक्ष भवन थोरात, अजित सुदाम भालेराव, मुकुंद माधव भालेराव, भगवान मल्हारी कानडे, भोलानाथ सदाशिव पडवळ, भगवान मल्हारी कानडे, रामदास बाबूराव भालेराव नाहीये, अरुण शिवाजी, नरेश नारायण, नवनाथ सयाजी, रफिक रमजान, प्रवीण मारुती मोरे, गोरक्ष किसन सहाणे आहे, हाजेरी दे ना मग, शोभा दगडू थोरात, झाले. हा बोला ना. बालेगाव सॉरी पंदे नंदकुमार. हा पंदे नाव आहे ना. नंदकुमार पंदे. भाऊसाहेबांना फोन करा ना. लावली पंदे नंदकुमार. तर अशा प्रकारे जे आले ते सगळ्यांचं स्वागत. इथले सगळेजण तिकडे येणार येणार सगळे नाही येणार, येणार सगळे नाही येणार. पण आमचा 56 होता. काय सुरुवातीचा काय होता ना, मुलींचं प्रमाण कमी. 2 तुकडे होते ना. हो येणार 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 सगळे. तर आपण आता मुख्य कार्यक्रम जाऊया. सगळेजण वेळेवर आले. आता पुन्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वरच्या सभागृहात आपल्याला जायचे. त्या ठिकाणी या. तोपर्यंत मी जरा धावत होतो, खुर्च्या सारख्या करून घेतो. असं करा, असं करा. नाही नाही आता नाही, पुन्हा आतमध्ये जावं लागेल तुम्हाला.
वंदे वंदे गा गी गे कोण सांगेल हे चिन्ह कोणाचे कोण सांगेल हा बोट वर करा बोट वर भविष्यकाळ म्हणजे है हूँ वर्तमान काळ गा गी गे भविष्यकाळ था थी थे हे भूतकाळ हे एवढं तर कळलं ना बाकी नाही कळालं तर एवढं तर कळलं ना एवढं कळालं तरी मुलांना तुम्हाला एवढं मिळेल एवढं तरी मिळेल एवढं कळालं ना एवढं मिळेल आज तुम्हाला माहिती आहे ते आणा आतमध्ये पाणी बॉटल फेटा वीस कटला होता तुमचा सुळसुळीत असल्यामुळे म्हणून तुमच्यासाठी बरं का संस्कारांची पालखी घेऊन चाललो मी तुमच्यासह आपण ज्ञानाच्या सुगंधाने अंतरी भारलो मी गुरुजनांच्या मांदी आहेत सर्वस्पर्शी घडलो आम्ही सत्कर्माचा वसा घेऊनी धरुणी पावलो आम्ही वा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय सर्व गुरुजनांना वंदन तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि आपल्याला विनंती आहे आज आपण भारताच्या पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका आदरणीय सावित्रीबाई ज्योतिबा फुले आणि तुम्ही आम्ही ज्या संविधानाचे पायिक आहोत. सर आता असे थांबा या ठिकाणी आपण पूजन करावं कृपया पादत्राने कृपया सगळ्या गुरुजनांना विनंती आहे की आपण या ठिकाणी प्रतिमा पूजन करायचे. विद्यार्थी मित्र देश हा देव असे माझा तुम्हाला आम्हाला सगळ्यांमध्ये 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक बनला आणि भारतीय प्रजासत्ताकाला भारताच्या संविधानाला या 26 जानेवारीला पूर्ण 75 वर्ष होत आहे. म्हणून संविधानाची जी प्रास्ताविका आहे ना त्या प्रास्ताविकेचं सुद्धा मुद्दाम पूजन या ठिकाणी आपण केलं आहे. कारण शिक्षकांनी दिलेलं ज्ञान आई वडिलांनी दिलेले संस्कार आणि तुमच्या सायासानं प्रयत्नानं तुम्ही जे घडला तुमच्या सगळ्यांच्या व्यक्तिमत्वाची जीवनाची जळणघळण झाली. मी भारतीय आहे शाळेमध्ये म्हटलं ना आपण भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे. भारत बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत मुंबई पासून तर आसामच्या इम्फाळ नागालँड पर्यंत तुम्ही आम्ही सगळे एकतेच्या सूत्रात बांधले आहोत. या संविधानाच्या प्रास्ताविकेचं पूजन सुद्धा जाणीवपूर्वक या ठिकाणी ठेवलं आहे. माझा हाच गणपती बाप्पा हीच माझी सरस्वती माई आणि म्हणून या प्रास्ताविकेचं पूजन करण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी मी माझ्या सगळ्या गुरुजनांना या ठिकाणी विनंती करतो आपण या ठिकाणी यायचंय आणि प्रतिमा पूजन करायचं आहे. तुम्हाला आठवते का त्यावेळी आपली प्रार्थना या सगळे गुरुजन या काही जागेवर थांबा. वजन ताई तुम्ही पुढे या ना इथं मदत करा एक दोन आणि त्याच वेळेस आपली प्रार्थना ओम जय जगदीश हरे. दादा आहे का प्रतिमा पूजनासाठी आपली प्रार्थना आपण सगळे हात जोडूया. कृपया आपल्या यातील पादत्रावर काढून ठेवली बरं लागती का रे नाही बसून घ्या मी घेतो तू सरांना फोकस कर. ओम जय जगदीश हरे. अरे इकडं मी बहिणी ना इकडं सॉरी लक्षात नाही.
धन्यवाद. किती मस्त त्याच आठवणीमध्ये आपण गेलो.
शाळेच्या मैदानावर उभे राहताना ते दिवस आठवले. त्यापूर्वी खेळताना सर यायचे आणि म्हणायचे चला प्रत्येकाने आडव्या रंगा करून घ्या आणि प्रत्येकाने मला 10 कडे गोळा करून द्यायचे आणि एक कडे ह्या बाजूने गोळा करत करत आपल्याला त्या बाजूने जायचे आणि मग प्रार्थनेची घंटा व्हायची. तुम्हाला माहिती का कधी काळी ही व्यक्ती घंटा वाजवायची जेव्हा आम्ही 5वी-6वीला होतो. बाळू ढेपे नाव त्यांचं आणि बाळू ढेपेचे बाळासाहेब ढेपे झाले. हे केवळ संविधानाने दिलेले अधिकार आणि त्यांच्या जिद्दीने ते घडले. अर्थात प्राचार्य झाले. खडके मॅडम तुम्ही त्या सगळे होताच त्यांच्या प्रेरणास्थान तुम्हीच आहात आणि आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्थान हे सगळे आहेत. अर्थात नाव एकच घेतलं कारण संबंध थोडं आलं म्हणून. आता प्रार्थना झाली ना वर्गात आले ना सगळेजण मग आता आपण पुढील कार्यक्रमात जाणार आहोत आणि म्हणून नमस्कार. मी प्राध्यापक बाळासाहेब महादेव थोरात, राहणार लौकी, सध्या श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल ज्युनियर कॉलेज खडकी या ठिकाणी इंग्रजी विषयाचा प्राध्यापक म्हणून गेली 25 वर्ष कार्यरत आहे. आणि आज मला खूप आनंद होत आहे की गेली 35 वर्षानंतर आपण पुन्हा एकदा आपल्या भूतकाळात या ठिकाणी गेलेलो आहोत. आजच्या या कमलजादेवी माध्यमिक विद्यालय 1991च्या माजी विद्यार्थी स्नेह संमेलनासाठी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, सर्व माजी शिक्षक आणि माझ्या वर्ग मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व महान पुरुषांना मी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व माजी शिक्षक व विद्यार्थ्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या 35 वर्षानंतर प्रथमच आपण सर्वजण आज या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. त्यासाठी आजच्या स्नेहमेळाव्याचे संयोजन माननीय बाळासाहेब कांगरे, रविकिरण ढोंगरे, कुमार कळणे, भोगसे, दत्ता थोरात आणि सर्वच आपल्या 1991च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी, विशेषतः स्थानिक विद्यार्थ्यांनी खूप मेहनत गेल्या 15 दिवसापासून घेतलेली आहे. आम्ही डायरेक्ट या ठिकाणी कार्यक्रमाला झालेलो आहे, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. मित्रांनो, इत्या 10वी नंतर प्रत्येक जण आपापल्या कार्यक्षेत्रात व्यस्त आहोत. आपापलं काम करत असताना आपल्याला एकमेकांच्या कधीतरी भेटीगाठी व्हायच्या, पण आज सगळेजण एकत्र आलेलो आहोत. कुठेतरी आपण एकत्र येऊन रोज शिक्षकांचं आपल्याला सहकार्य लाभलं, त्यामुळेच आपण या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकलेलं आहे. मला काही निवडक घटना आठवतात. त्यापैकी सगळ्यात प्रथम मी मुख्याध्यापक अत्री सर यांची आठवण या ठिकाणी काढू इच्छितो. कारण विशेषतः आणि नवीमध्ये असताना आम्ही तिघही, बाळासाहेब आणि विनायक थोरात, आणखी 4-5 विद्यार्थी होते आणि कत्री सरांचा आग्रह होता की 9वी तास तुम्ही 10वीच्या तासाला बसायचं आहे. आणि आम्ही त्या विठ्ठल मंदिराची जी पायरी आहे दगडाची, आता आपण जाऊन आलो, त्या पायऱ्यांवर 10वीच्या वर्गामध्ये शिकायचो. आणि त्यामुळे आमच्यामध्ये का कोणास ठाऊक शिक्षणाबद्दलची ओढ निर्माण झाली आणि 10वी नंतर आम्ही सगळ्यांनीच शिक्षणाचा पाठपुरावा केलेला आहे. म्हणजे विशेषतः 10वी नंतर अण्णासाहेब आवटे कॉलेजमध्ये शिकलो, MA पर्यंत, B.Ed पुण्यामध्ये केलं आणि 1999-2000च्या दरम्यान पुण्यामध्ये ज्युनियर कॉलेजला शिक्षक प्राध्यापक म्हणून जॉईन झालो. दुसरी जी आठवण आहे ती विशेषतः खडके मॅडमच्या बद्दल. मी सकाळी आल्याला त्यांना म्हणलो की आम्ही पाचघरामधून यायचो सायकलीवर, शिवाजी, मारुती थोरात आणि मी, आणि 7:30चं कॉलेज असायचं. सकाळी दूध काढून दूध घालून लौकी गावात जाऊन पुन्हा घरी यायचं, पुन्हा सायकलवर इथपर्यंत यायचं. आठवड्यातून 2-3 वेळा तरी उशीर व्हायचंच. पण मॅडमने आम्हाला त्यावेळेला उद्धवराव काढे. सर्व गुरुजनांना माझा मनापासून नमस्कार आणि माझे सर्व वर्गमित्र आणि वर्गमैत्रिणी. आत्ताच माझ्या वर्गमित्रांनी एक सूचना मांडली बाळासाहेब थोरातांनी
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ खडके मॅडम यांनी स्वीकारावे त्या गोष्टी मी पूर्ण अनुमोदन देत आहे. धन्यवाद ताई, आमच्या कळमचा आवाज आंबेगावपर्यंत केल्याबद्दल. विद्यार्थी मित्र, जे निवर्तलेले गुरुजन आहेत त्यांना, विद्यार्थी मित्रांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण 1 मिनिट स्तब्ध उभे राहूया. ओम शांती शांती शांती. खूप काय आठवणी आहेत, त्यामुळे ते बोलताना व्यक्त होतीलच, परंतु आजच्या कार्यक्रमाचा अधिष्ठान आणि निश्चयाचे वेळ तुका म्हणे याची पहिली ब्रीद वाक्य आहे ज्या संस्थेचं, रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळ आणे ही जी संस्था आहे ना, सगळ्या गुरुजनांना माहीत असेल. आदरणीय चांदल भाऊ बोरा संस्थापक अध्यक्ष आहेत, परंतु त्या सगळ्या संस्थेची पायाभरणी करण्याचं महत्वपूर्ण काम करणे स्वातंत्र्य सैनिक केशवराव खडके होते. त्या केशवराव खडकेंची ही सुकन्या आणि तुमची आमची आश्रयदाती, तुमच्या आमच्या आदर्श ओळख ज्यांनी आपल्याला दिलंय आणि त्यानुसार आपली वाटत चालू आहे. आदरणीय खडके मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी मित्र, महिला गुरुजनांचा सत्कार आपण महिला भगिनीच्या हस्ते करूया. एकीने आमची फुलना फुलाची प्रेमाची ही शाल आहे, कारण त्यामुळे आम्ही उद्धार झाले आमचं जीवन. आणि स्मृतिचिन्ह हे 4 ओळीच असणार आहे. गुलाबाचं फुल आपण पाया पडण्याचा कार्यक्रम ना कॉमन करूया नंतर, कारण त्याची आशीर्वाद आपल्याकडे. वैजंतताई पुढे करणार, पुढे करणार. हा यस, एक मिनिट बाटल्या काढा सगळे, तुम्हाला बाटल्या काढता या फुल देत. हा आता बाकी लक्षात घ्या का पुढे लोक कसं करायचे. छान, आपण व्यासपीठाला विनंती थोडं टाळ्या. तर माझ्यातलं गुरुजी पण हरवलं असतं. तू इतरांना विचार केलंस, पर्याय नुकसान तुला होत होतं, तुझ्या बांधवांचं नुकसान करत होतोस. तुला वर्गातच शिक्षा करू शकत होतो, पण सरांनी माझी अशी काही कानउघडणी केली. जर तुम्हाला आठवत असेल असे मला माहित नाही, पण तू स्टाफरूम मध्ये मला एकट्याला माझ्या शिक्षा लक्षात येईल. विश्वासराव मॅडम त्यावेळी सांगतो, डोळ्यांनी काय लक्षात ठेवले, खूप शिक्षा करायच्या मला. समोर बघा इकडं. धन्यवाद. अचानक आले हो, लक्षात येत नाही. आता आम्हाला थोडी सवय झालेली शिक्षकी पेशामुळे. हे अरुण नाईक नाईक येस, केन दाते सरांसाठी आपण टाळ्या वाजवूया आणि आपला उत्साह द्विगुणित करूया. धन्यवाद. संजीवनी म्हणजे काहीतरी वेगळा प्रकार होता, त्याच्यातून लय उत्साह वाढतोय. असं काही चलवत आहे, दादांना थांबायचं बरं का आपल्यात ते. आणि मग सर त्या ठिकाणी यायचे, काहीतरी सरांच्या हातात पुस्तक आलं, सर वाचू लागले आणि त्याच शाळेमध्ये शिक्षक होऊन आले. अरे हा बाळू डेबेचा बाळासाहेब डेबे प्राचार्य म्हणून झाला, टाळ्या वाजवा. आणि आजही पण वजनदार व्यक्तिमत्व आहे की नाही, परंतु तेवढंच हसरं हलकं फुलकं पाठवत. मेरे पास माँ है, ऐकलं समोर, हमारे पास अपने गुरुजी लोग हैं, अपने सर लोग हैं. सर हे आश्रम असेच राहू द्या. आश्रमाने एक काम होतं, एक डोळे स्वच्छ होतात आणि तेच आश्रम खाली वगैरे ना कधी चौपाली का आश्रमची कारण लागते. जीवनाला मिठाशिवाय कुठले कालवण आळणी लागणार, पण ते आश्रम तुमच्या आमच्या जीवनामध्ये मिठाचा स्वाद देण्याचं, म्हणजे जीवनाचा चव देण्याचं काम करतं. आणि सर हे अश्रू आनंदाचे आहेत, तुम्हाला आम्हाला प्रेरणारे आहेत. हे अश्रू जपून ठेवा, आम्हाला याची मोत्याची फुलं झालेली पाहिजे आहेत असतात. मीनाताई तुम्ही सुद्धा डोळे पुसतायत का बरं, कारण तुम्ही आमच्या पुढे होत्या, तो कुठे तरी मागे होते का. पण हा एक आनंद ऋणानुबंध आहे, हा ऋणानुबंध जपण्यासाठी तुम्ही घेऊन आलात आपल्या वडिलांना. धन्यवाद. धन्यवाद. स्वतःच घ्यायचे पण ट्युशन फी घ्यायचे नाही. मॅडम
कुष्ठेवाडी लढायच्या, नाव माफ करा जातीचा उल्लेख होते, त्या ठिकाणी तासाला आम्ही जायचो. अरुण आठवतं का तुला? माझा चेहरा जरा काळ म्हणला होता, म्हणजे काही खेळ माती त्यामुळे नाही, तो बुक केलेला असल्यामुळे. कारण सर यांचं आगमन टाळ्या जाऊ. सरांना विनंती आहे आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं आणि सरांना खास दौंडवरून गोरेगाव मार्गे या ठिकाणी घेऊन आले आहेत. ओळखलं का तुम्ही? त्यावेळेची चवळीची शेंग आजही तशीच कडकडी आहे, परंतु आवाजामध्ये ताकद आहे. वैशाली रमेशलाल किवसरा शिक्षिका आहे बर का, आणि दोनच्या नामवंत हायस्कूलमध्ये काम करते. या सरांचा पिटाळपर्यंत विद्यमान प्राचार्य कमल जाधव विद्यालय कळंब व्यवसाय करतात. एक किशोर बाजीराव वीर कॉन्ट्रॅक्टर आणि अजित बाजीराव नेते म्हणून संघटनात्मक कामगिरी करतात. भारतीय जनता पक्ष कुठला असू द्या, पण आपल्या शाळेचा एक माजी विद्यार्थी चांगल्या प्रकारच्या ठिकाणी संघटनात्मक कामगिरी बजावतोय, तो मोठ्या पदावर आहे. कौशल्य जोड लावताना धन्यवाद. टाळ्या वाजवून आपण सरांसाठी आरेकर सर, शेलार सर वगैरे मंडळी छान आम्हाला त्या धन्यवाद. एक दोन बाजूला बांधू एक एक. हा येस ह्या बाजून जमलं. सर पुढे बघा, सर पुढे बघा. धन्यवाद. टाळ्या वाजवा जाऊ सर आपण. ठीक आहे, ठीक आहे ना. एक का अरे आपलं उभं राहावं लागेल. आजच्या कार्यक्रमात चित्रीकरण करण्यासाठी तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे, त्याचा एक आनंद वेगळा आपल्याला राहील. नम्रता आपल्या सगळ्यामध्ये आहे. भोला त्यावेळेस असंच करायचा आणि मग मला भोलाच्या डब्याची आठवण यायची. मी बोलायला काही माहिती बोलायचं नाही मॅडम, पण आम्ही मात्र भोलाच्या डब्याची ते चमचमी आणि किशोर तोच डबा आम्हाला खायला लय आवडायचं रे मॅडम. आदरणीय गुरुजन, तुम्ही सगळे संस्कार केले, तर त्याच्या कॉलनीमुळे सुद्धा बरं का आम्हाला थोडंफार काही चांगल्या गोष्टी मिळाल्या. असं त्या सगळ्या बाबी आहेतच. सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी झालाय. विद्यार्थी ऍक्टर रवी काळे साऊथ मूव्हीमध्ये जबरदस्त प्रेम, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये सुद्धा त्यांचा नावलौकिक आहे. आणि आपल्या गावची कन्या आपली बहीण एका ऍक्टरची आहे अर्धांगिनी. बघा शेजारच्या काळे बहीण केवढा आनंद झालाय. आणि मोहन आला, मोहन आज जाताना मात्र तुम्हाला भेटल्याशिवाय जायचं नाही. या भूमीसाठी तुला मी बांधून घेणार आहे. आता सगळेजण या भूमीसाठी काही करणार आहेत, पण मोहन सोडून आलाय पण आई वडिलांची इच्छा तर माझ्या कुटुंबात एक तरी शिक्षक झाला पाहिजे. खूप शिकला, खूप आईच्या बाबतीत प्रेम असलेला शिक्षक ना, खूप आगळं वेगळं प्रेम. आम्ही शिक्षक लोक ना बायकोनं किंवा मिळाली का आम्ही चाललो शहरात राहिला, पण रवीने आपलं घर बांधून 3 बाजू आज चांडोली सारख्या गावात शिकून येऊन स्वतःचं स्थान निर्माण केलंय. कोट्यधीश पार्टी बरं का. पुढे लक्षात ठेवा, सोयी करायची असेल तर म्हणून राहिलेला शिक्षण देतो. आणि 1989चा जो स्नेह मेळावा आहे हा आयोजित करण्यामध्ये सर्व ह्या मित्रवर्गांचा खूप मोठा असा वाटा आहे. निश्चितच त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि हा चांगला स्नेह मेळावा आपल्या उपस्थितीमध्ये यशस्वीरित्या पार पडतोय याचा मला खूप आनंद वाटतोय. या ठिकाणी मला सांगू इच्छित वाटतं की आम्हाला आयुष्याच्या वाटेवर यांच्यासारखे गुरु भेटले हेच माझं भाग्य मी समजतो, तुमचंही भाग्य मी समजतो. कारण या गुरुवरांच्या आचार विचार संस्कार यांनी आमच्यावर घडवलं
आणि ह्या संस्काराची शिदोरी घेऊन आम्ही आज वाटचाल करत आहोत. निश्चित मॅडम, मला आनंद वाटतोय. मी त्याच वेळेला मनामध्ये खुलगाड बांधली होती की खडके मॅडमचं शिकवणं, साथी सरांचं शिकवणं, संपूर्ण ह्या शिक्षक वर्गाचं शिकवणं, ते पाहिल्यानंतर मला असं वाटलं की आपणही शिक्षक व्हायचं. आणि मी त्याच वेळेला मनामध्ये खुलगाड बांधली. तुम्हाला सांगू इच्छितो, BAMS ला माझा नंबर लागला होता, म्हणजे मी डॉक्टर होणार होतो, परंतु वडिलांना ब्रेन ट्यूमर झाला आणि शिक्षकी पेशाकडे मला परत वळावं लागलं. म्हणजे त्या ठिकाणी माझ्या नशिबामध्ये शिक्षकी पेशा होता. आणि मॅडम, खरंच मला इतका आनंद होतोय की तुम्ही जे शिकवण्याचं कौशल्य दिले, हे कौशल्य मी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवतोय. हा एक विद्यार्थी माझा, म्हणजे माझ्या हाताखाली तयार झालेले विद्यार्थी इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, वकील असतील. मॅडम, यांना मी जे घडवलं ते श्रेय मी नाही घेणार. तुम्ही जे मला आचार्य संस्कार दिले, मुलांना कसा जीव लावायचा हे शिकवलं, मीच ते त्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवलं. आणि आनंद दुसरा असा वाटतोय की बाळासाहेब कानडे ही आमची राम लक्ष्मणाची जोडी. येताना सायकलवर यायचं दोघं पण, जातानाही पण सायकलवर जायचं. आणि 8वी 9वी 10वी एकत्र शिकलो सर. आणि पुढे लौकी या ठिकाणी शाळेमध्ये सुद्धा आम्ही एकाच शाळेमध्ये 5 वर्ष शिकवण्याचं काम केलं. मित्र असावा कसा, तर बाळासाहेबांसारखा. याचं उदाहरण मी देतो की त्या ठिकाणी शिकवत असताना किंवा अध्यापनाचं काम करत असताना बाळासाहेबांच्या संस्काराखाली मी शिकलो. बाळासाहेबांचं विषय मोठं होतं, सामाजिक कार्य मोठं होतं. आणि त्यांनी जे शिकवलं ना, त्या ठिकाणी त्यांचे जे काही संस्कार आहेत, आज रोजी माझ्या 4 ते 5 शाळा झाल्या. त्या 5 शाळांमध्ये बाळासाहेबांना माहिती आहे की त्या शाळा आंबेगाव तालुक्यामध्ये सगळ्यात टॉपच्या शाळा झालेल्या आहेत. याचं श्रेय मी त्यांना देतो. त्यानंतर आपली बॅच अतिशय हुशार म्हटलं तरी चालेल. आमच्या भगिनी वैजंता असेल, स्वाती असेल, मंगल असेल, आता प्रत्येकाचं नाव घेऊन मुक्ता असेल. आमची मुक्ता खूप लाजायची त्यावेळेला, सोमनाथ आणि ते बरोबर यायचे. त्या भगिनीकडे पाहिलं का खूप आनंद वाटायचा. पण मला एक खंत असायची, मुक्ता आम्ही ठीक आहे भाऊ, बहीण नसायची, तुम्ही दोघे दिसले का मला खूप आनंद व्हायचा. म्हणजे आज ह्या माझ्या भगिनी सुद्धा या ठिकाणी आल्यात आणि मी समजतो की ह्या भगिनी सगळ्या मला मिळाल्यात. माझा जो जी खंत असायची ती भाऊबीजेला आम्हाला कोण नसायचं ओळखायला, आज ह्या भगिनी मला मिळाल्या. आणि माझ्या मनामध्ये एक खंत असायची, बाळासाहेबांनी त्या दिवशी मला सुनावलं, अरे रवी काय करतोय, दिवाळीमध्ये हेच करायचं चाललं होतं, गेट टुगेदर, हे असं नाही चालणार. बाळासाहेब तिथं सुद्धा मला रागवायचे, कुठं शाळेमध्ये चुकलं तर. पण बाळासाहेबांसारखा माणसाचा स्वभाव कसा आहे, वरून काठी आणि आतून फणसाचं घर कसा असतो, असा बाळासाहेब आमचा. आता एकेरी म्हणतो बरं का सर, नाहीतर कसं होतं, आता आम्ही दोघं एका क्षेत्रात आहोत, परंतु त्या क्षेत्रामध्ये ऍक्च्युली खडके मॅडम तुम्ही हिंदी शिकवायचा त्यावेळेस ते आठवणं शिकवणं, त्याच्यानंतर विश्वासराव मॅडमची तर एक एक छडी आठवते. मी कालच मुलांना म्हटलं की आमच्या मॅडम अशी छडी द्यायची, एका मार्काला एक छडी असायची. 20 पैकी 1 मार्क जरी कमी पडला तरी मॅडम म्हणायचं की नाही 1 पण मार्क गेला नाही पाहिजे. म्हणजे आणि त्याच पद्धतीची तळमळ मी माझ्या आता मुलांमध्ये दाखवते. त्याच्यामुळे होतंय काय की आमची पण मुलं खूप छान पद्धतीनं पुढे चाललेली आहेत आणि छान पद्धतीनं त्यांचं पण काम चाललंय. म्हणजे सामाजिक क्षेत्रात असो, शैक्षणिक क्षेत्रात असो, म्हणजे प्रत्येकच क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांच्या कामाची झलक दाखवायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे हे सगळं जे घडतंय हे सगळं आमच्या सगळ्या गुरूंच्या आशीर्वादांमुळे आणि आता आपल्या इथून पुढे असणाऱ्या आपल्या एकमेकांच्या शुभेच्छांमुळे घडतंय. दुसरं महत्वाचं, मी इथे बोलायची तयारी वगैरे अशा तयारीने आलेच नव्हते. ऍक्च्युली मी कालच बाळूला मेसेज केलेला की मला नाही जमणार आहे, आमचे HM शाळेत नाहीयेत आणि मी तिथे ज्येष्ठ असल्यामुळे मला थांबणं गरजेचं आहे. 10वीचा पेपर होता आज प्रिलियमचा. मग सकाळी 7:30ला शाळेत गेले, 8:45 9:15 पर्यंत शाळेत थांबले आणि मग तिथून तो पेपर रांकेला लागल्यानंतर मग म्हटलं नाही आता निघूयात. म्हणजे मनामध्ये तळमळ होती येण्याची, त्याच्यामुळे मार्ग सापडला. ऍक्च्युली शाळा तिथे पण जबाबदारी असल्यामुळे ती सोडणं चुकीचं होतं, पण तरीही सगळ्या गोष्टी झाल्या आणि कदाचित तुमची सगळ्यांची पण इच्छा असेल की आपण सगळ्यांनी एकमेकांना भेटावं, त्याच्यामुळेच कदाचित हा मार्ग निघाला असं मी म्हणेन. बाकी शेवटी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
निमित्त सत्काराचे तुमच्या गौरवाचे घडो चिरंतन कल्याण आपल्या हातून अवघ्या जनतेचे हीच एक शुभेच्छा मी सर्वांना या शुभप्रसंगी देते. आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते सगळे मित्रमैत्रिणी, अतिशय सुंदर कार्यक्रम. माझ्या जीवनातला हा पहिला कार्यक्रम असा आहे की जो मला खूप मनाला भावला. मी उशिरा आलेली आहे त्याबद्दल तर मी आधी माफी मागितलेली आहे, पण खरोखर मित्र सर्वांनी मला एक इच्छा होती का बोलायचं व्हायचं. जरी मी चेअरमन असेल काही भाषण वगैरे काय आपला विषय येत नाही आणि बोलायचं काय. आता हा कार्यक्रम करत असताना 1 वर्ष झाले. रवी डोंगरे सर, बाळासाहेब कानाडे, कुमार पक्षे सारखं चेअरमन तुम्ही ऐकत नाही, तुम्ही मनावर घेत नाही. रवी डोंगरे म्हणलं आता काय होत नाही कार्यक्रम, म्हणलं आता होणार. म्हणले 4 तारखेला कार्यक्रम आपला होणार. थोडं आम्ही पण प्रश्न. अहो तुम्ही 10वीला होते तेव्हा मी इथं नव्हतो, तुम्ही 9वीला होते मी इथं नव्हतो, तुम्ही 8वीला होते मी इथं नव्हतो, तुम्ही 7वीला होते तेव्हा होतो. आणि मी सारखं स्कॉलरशिप घ्यायचो आणि 4-6 पोरांना मी स्कॉलरशिप आणली. माझ्याजवळच राहायचा, माझ्या घरातच राहायचा. आम्ही त्याला म्हटलं आज तुमचं आहे ना, मग मला काय सरकार होता म्हणला गरज आहे या. मग मला वाटलं आता मी आले इथं विचारलं रमेश माझ्याकडे आला काय सर आहे म्हणलं रमेश मी पैसे नाही पुरत आणलं कुठे तो तुम्हाला नुसतं मागच्यांचं कुठे काय करायचं म्हणलं हे तुझा आपण म्हणलं तिथेच मी जाणार होतो पण काय हरकत नाही तुमच्याकडे आलो. कसं आहे असं का बोलावं लागतं, बोलावं लागतं नाही ना होतो बोलावं लागतं. मुलं मुली मी ज्यावेळी तुम्हाला पाहिलं ना हाफ चड्डा पांढरा शर्ट गुळगुळी चेहरे आज पाहिलं बेवा वाटत आहे हीच का ती मुलं असं आम्हाला वाटत. बरं तुमच्यात होणारा हा बदल आणि आमच्यात होणार बदल त्यावेळी पाहिलं होतो आता त्याच्यामुळे हा जो बदल आहे ना हा बदल थोडा थ्रिलिंग अँड पॉप्युलर स्पोर्ट इन रशिया त्याच्यामुळे काय झालं कसं आहे मी या शाळेमध्ये सुरुवातीचा या स्टेजवर असणारे मी खडके मॅडम किंसार असो 1 जून 72 पासून कुठेही शाळा नव्हती, सगळी त्यावळं आलू ढेपे त्यावळं झाडायला आणि काय कंडिशन होती तेव्हा. पण इतका आदर इतकी आस्था की आम्ही 2-2 वर्ष गावी जात नव्हतो. मला तर सगळे कळमचाच मानायचे. मी तर कळमच राहायचो, सगळे मला म्हणायचो कळमचा वाळू ढेपे. मग त्याचा आठवण ढेपे कसा ढेपे दिसतो म्हणले. मी वैशिष्ट्य कळमचं फार वैशिष्ट्य. मी कळमला त्यांनी मला नुसतं सांगितलं नाही या सर काय करायचं तरी मी निघालो. कालच निघालो नारायणगाव राहिलो म्हणलं सकाळी 9 वाजता जायचं वेळ नको जायला भाषण होऊन जायचं ना आपल्याला नाही भाषण करायचं. त्याच्यामुळं पटापटा आलो. हे सगळेजण काय करतात भाषणात मी काय करतो माझं भाषण नसते आपलं मनोगत असते. मनोगताचा भाग काय जमा केलं काय पाहिलं ना ते करून दाखव आहे काय दुसरं. तर असो तुमचा उत्साह पाहिला, तुमचे फेटे पाहिले, तुमच्या बालिका बालक खरं बरं का बालिका बालक सगळे पाहिले. तुमचा एक जीव एक संघ ही एक पाहिली आणि तुमच्या या सर्वांमध्ये असणारं संघटन कौशल्य 1 नंबर. आता तुम्हा सर्वांना असंच राहा ह्या शुभेच्छा देतो आणि माझं छोटंच भाषण नाही मनोगत इथंच आणि आदरणीय व्यासपीठाची क्षमा मागून काही नाव आता कमी होतील गुरुजन समजून घ्या. नाही तुम्ही अध्यक्ष आहेत. आदरणीय तुमचे आमचे ज्येष्ठ आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष माझे सहकारी आणि मान्यवर माझे विद्यार्थी आणि विद्यार्थी. आजचा हा कार्यक्रम अतिशय याचं नियोजनच अतिशय चांगल्या पद्धतीने केलं. छान कार्यक्रम गेट टुगेदर याच्या मागची जी कल्पना आहे ती खूपच सुंदर अशी कल्पना आहे. तुम्ही 36 वर्षांनी इथं भेटतात तुम्ही त्यावेळेचं जीवन शालेय जीवन आणि आता तुम्ही कर्तबगार झाला आताचं जीवन हे एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण एकमेकाच्या आठवणी एकमेकांना सांगण्याचं हे एक अतिशय हा कार्यक्रम मला खूप आवडलेला आहे. असं आहे
काळ बदलतो तशा तुमच्या चालीरीती सुद्धा बदलतात. साधारण मी 1972 शिक्षक म्हणून लागलो. त्या अगोदरचा काळ असा होता, शिक्षकाकडे पाहण्याची वृत्ती, समाजाची पाहण्याची वृत्ती काही बरोबर नाही. आम्हाला विचारायचे पगार मिळतो का, इथून सुरुवात असायची. आम्हाला जे काही दिलेलं आहे ते खूप मोठं आहे. आणि माझं मन इतकं गुंतलेलं इथे की या भूमीत आलं तरी माझं मन भरून येतं. काय कोणास ठाऊक खींच आहे, कशिश आहे तुमच्या मातीमध्ये, आणि मी तुमच्यातच गुंतलेली आहे अजून. दशक्रियेला जर तुम्ही नाही ना आले तर पिंडाला कावळा शिवणारच नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे, तात्पर्य लक्षात घ्या की तुमच्यात आम्ही देव बघितलेला आहे आणि खरोखरी तुमच्याशिवाय तुमच्यासारखे विद्यार्थी कुठेच नाही, खरंच नाही कुठे. इथे बसलेल्या सर्व शिक्षकांना विचारा, कळम सारखे विद्यार्थी नाही. 12वीच्या मुलाला सुद्धा जरी डोळ्यांनी तापलं ना तर मान वर करून बघणार नाही. इतकी नम्रता फक्त कळमच्याच विद्यार्थ्यांमध्ये आहे. आणि IQ सुद्धा कळमचंच खरंच खूप हाय IQ आहे. इतकी बुद्धिमान मुलं सुद्धा मला कुठल्या शाळेत सापडली नाही, आणि इतकं वळण, इतके संस्कार सुद्धा नाही सापडले. माझे वडील मला वकील व्हायचं म्हणत होते, फार नाराज झाले. मी म्हटलं मला नाही LLB करायचं, मी म्हटलं मला शिक्षकच व्हायचं. खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरा करायचा धंदा वकिलीचा मला नको म्हटलं. जिती जागती चैतन्य फुलं समोर असतात, मला शिक्षकच व्हायचं. आणि मी BA होऊन लागले, मग B.Ed केलं. आणि हिराळे सरांनी सांगितलं आम्ही बरोबर मराठीचे MA केलं. मी गोल्ड मेडलिस्ट आहे पुणे युनिव्हर्सिटीची, युनिव्हर्सिटी फर्स्ट आले. हिंदीचंही MA केलं. आणखी थोडंसं मला माझ्या आनंदात तुम्हाला सहभागी करून घ्यावं असं वाटतं की रिटायर झाल्यानंतर मी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भरपूर 3 तालुक्यांमध्ये खेड, जुन्नर, आंबेगाव आणि संगमनेर 4 तालुक्यात काम केलं आणि मला वेगवेगळे अवॉर्ड मिळाली. हा आनंद मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघातर्फे पुणे येथे राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप अवॉर्ड मिळाला मला. नंतर नॅशनल लेवल विजय
येण्यावर एक ज्ञानदिवस सुखिया झाला. आपण सगळेजण तृप्त झालेलो आहोत. आता सगळ्यांना असं करा ना जरा छान. तुम्ही नाही काय सांगा नाही तुम्ही गेलं होतं इकडे बघा. बोला हिप 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 भारत. बोला वंदे हिप हिप. झाली की नाही? झाली की नाही? माजी मेळाव्याचा स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचं भारत माता की कमलजा देवी माध्यमिक विद्यालयाचा जय जवान. सारे शिकूया भारत माझा. झाली की नाही? झाली की नाही? झाली की नाही? हिप 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 हिप.
झाली का नाही? भारत माता की वंदे. चला एका विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं या ठिकाणचं स्नेह संमेलन जमलं. आदरणीय गुरुजन या ठिकाणी आले. तुमच्या सगळ्यांच्या येण्यानं आम्ही सर्व विद्यार्थी आनंदी झालो आणि म्हणून आजचा हा दिवस आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक ऐतिहासिक सुवर्ण क्षण आहे. तो सदैव आनंद देण्याचं काम करणार आहे. पुनश्च आपण सर्वजण आलात. नववर्ष 2025 वर मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. सर्वांच्या जीवनात सुख. जय हो मंगल हो. हा हे राहिलो होतो 1 2 3 स्टार्ट. जय हो जय हो जय हो. चला आता चला निघाले झाला टाइमपास. जय हो जय हो. मंगल हो. मोरया. बाय बाय. चला किशोर सर चला. निरोप द्या माझा. काय बाय बाय. बाय. भारत माता की जय. यस. जा पुन्हा. चला जय हो मंगल हो. चला थँक्यू थँक्यू. युअर हँड. फार सुंदर फार सुंदर. करू हँड असंच राहू द्या. सगळे चेहरे येतात ना. बोला भारत माता की वंदे वंदे. इथं फोटो घेऊन एक. नमस्ते. ही आमची जुनी विज्ञान प्रयोगशाळा. त्यावेळी सगळ्या वर्गखोल्या ह्या वेगळ्या मंदिरामध्ये बसायच्या. गावातल्या सगळ्या मंदिरामध्ये वर्ग भरायचे. परंतु या ठिकाणी आवर्जून आमची विज्ञानाची प्रयोगशाळा असायची. मग सगळे वर्ग त्या ठिकाणी रस्ता क्रॉस करून रांगेमध्ये यायचे आणि इथं हाच रस्ता होता. त्यावेळीसुद्धा खूप जुन्या आठवणी या ठिकाणी आहेत. पण हे जपलं पाहिजे याच्याकडं आम्हा विद्यार्थ्यांचं किंवा गावकऱ्यांचं दुर्लक्ष होतं. पण खऱ्या अर्थाने याच्यामध्ये सुधारणा दुरुस्ती करून येथे वाचनालय अथवा काहीतरी समाजोपयोगी उभं राहिलं पाहिजे. ही शासनाची जागा जरी असली तरी कमल जादेवी विद्यालयाची ही प्रयोगशाळा होती. अनेक प्रयोग करत या ठिकाणी विद्यार्थी घडलेत. भविष्यातही घडतील. अशा प्रकारे काहीतरी वास्तू या ठिकाणी निर्माण व्हावी अशी अपेक्षा आहे. पाहूया 2025 चालू झाले काय होते भविष्यात. पण ह्या गोष्टी जपल्या पाहिजेत. काढून